जय महाराष्ट्र, जय मराठी। आज आम्ही कांदिवलीमध्ये कांदिवली पूर्वमध्ये आहोत। या ठिकाणी माझ्या समोर ठाकूर अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, इथे निर्मला महाविद्यालय आहे आणि पुन्हा एकदा आपल्या दोन मराठी तरुणांनी रस्त्यावर उतरून व्यवसाय करण्याचं ठरवलेलं आहे। माझ्यासोबत या ठिकाणी जयेंद्र कोळी आणि हेमंत घेवारे असे दोन मराठी तरुण आहेत, होतकरू तरुण आहेत, कष्टाळू तरुण आहेत। गेल्या 2-3 महिने प्रयत्न करतायत की व्यवसाय कसा करायचा, कुठे करायचा आणि आमच्यासोबत कोण उभा राहील। आणि या व्यवस्थेने मराठी माणसाला संपवायचं ठरवलेलं आहे, कारण मराठी माणसाने रोजगार करायचं म्हटलं की व्यवस्था त्यांच्या मागे हात धुवून लागते। मग अशा वेळेस पाय रोवून उभं राहणं गरजेचं आहे। आणि मराठी एकीकरण समितीचं नेहमी सांगणं असतं की मराठी माणसाने कोणालाही न घाबरता जर गेल्या अनेक वर्ष परप्रांतीय जर या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पाय रोवून कोणाच्या बापाला न घाबरता जर व्यवसाय करू शकतात, तर मग ही मराठी माती आपली आहे, ही इकडची हवा आपली आहे, वीज आपली आहे, पाणी आपलं आहे, हे रस्ते आपले आहेत आणि आपला हक्क सर्वप्रथम आहे। तर मग आपण का कोणाला घाबरायचं, आपणही संघर्ष करायचा आणि व्यवसाय करायचा। त्यामुळे पुन्हा एकदा मराठी एकीकरण समितीच्या मार्फत जयेंद्र कोळी आणि हेमंत घेवारे यांना शुभेच्छा देतो। तुमची प्रगती हो, तुम्ही यापेक्षा जास्त आणखीन प्रमाणात गाड्या सुरू कराव्यात अशा सदिच्छा व्यक्त करतो। आणि कोणीही तुम्हाला त्रास दिला, कोणी जर तुमच्या मागे लागलं, तर मराठी एकीकरण समिती तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे हा शब्द देतो। आणि प्रशासनाला देखील विनंती आहे की मराठी माणसाला मोठं करण्यासाठी सहकार्य करा, त्यांच्या मागे उभा राहो। आपण अनेक वर्ष अनेकांना पोचला आहे, तर मराठी माणसाच्या व्यवसायाकडे थोडा कानाडोळा करावा, जेणेकरून आपलं मराठी अर्थकारण या राज्यामध्ये वाढण्यास मदत होईल। पुन्हा एकदा खूप शुभेच्छा। जय महाराष्ट्र, जय मराठी।